पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा देखील संकल्प केला आहे. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक वापर करू नये अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार पालिकेनं अधिनियम पारित केले आहेत. त्यानुसार पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशानं आज विशेष पथकानं कारवाई केली असून शहरातील बाजारपेठ ऋषभ होलसेल या प्लास्टिक दुकानावर कारवाई करत एकूण 10,000 किलो प्लास्टिक जप्त करून एकूण 5,000 रुपये दंड त्याच्याकडून वसूल करण्यात आलाय. होतं की ही कारवाई या एवढ्यापुरती अवलंबून नसून यापुढेही चालू राहील. आचारसंहिता संपता आमच्या जे काही पथक आहे पर्यावरणविषयक आणि प्लास्टिकची जी काही चोरी जी आहे, या प्रकारचे प्लास्टिक जे आहे, या प्रकारचा साठा करणारी जी मंडळी आहेत यांच्यावर आमचं पथक लक्ष ठेवून होतं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळाच्या जे आमचे इथले अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर ही संयुक्त कारवाई महापालिकेने आज पूर्ण केलेली आहे आणि 1,000 किलोच्या आसपास प्लास्टिक सापडलेलं आहे. आपल्याला बाजारपेठ एरियामध्ये रिस्टप प्लास्टिक LLP म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीकडून हे आम्ही प्लास्टिक जप्त केलेलं आहे. अशाच प्रकारची कारवाई पुढे देखील चालू राहील. या कंपनीवर 5,000 रुपये दंडाचा प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा आम्ही करून एवढी दंड वसुली देखील आम्ही केलेली आहे आणि यापुढे सुद्धा डिटरंट प्रोव्हिजन आम्ही वापरणार आहोत. त्याचप्रमाणे भिवंडी आणि निजामपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील जेवढे भाजी विक्रेते आहेत, जेवढे मार्केट्स आहेत, त्या सर्वांची आम्ही आता संयुक्त बैठक घेणार आहे आणि महिला बचत गटाच्या मार्फत कापडी पिशव्या, कागदी पिशव्या याची आम्ही पूर्णपणे प्रोडक्शन करून ह्या ज्या पिशव्या आहेत ह्या पिशव्या ह्यांना वापरायला आम्ही भाग पाडणार आहोत. त्यांना आवाहन करणार आहोत पहिल्यांदा आणि जर नाही ऐकलं तर आम्ही अशा स्वरूपाची दंडनीय कारवाई देखील पुढे करणार आहोत. त्याची व्याप्ती आम्ही वाढवणार आहोत. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की आपण कृपा करून कुठलंही सामान खरेदी करतानंतर आपण जेव्हा प्लास्टिक जे घेता किंवा त्या प्लास्टिकमध्ये जे सामान घालता तो प्लास्टिक हे सरकार मान्य आहे का, त्याच्यावर रिसायकलेबल, बायोडिग्रेडेबल असं स्वरूपाचा शिक्का MPCBकडून प्रमाणित केलेला आहे का आणि त्याचप्रमाणे ते 120पेक्षा मायक्रॉनच्या जाडीचं आहे का हे कृपा करून तपासावे, जेणेकरून आपण जी पर्यावरणाला हानी पोहोचत आहोत वारंवार. आपण पाहिलं असेल की नालासफाईच्या कामात सर्वात जास्त अडथळा आम्हाला जो आला होता तो हे जे साठलेलं प्लास्टिकचा कचरा होता त्याचा आला होता. त्याचप्रमाणे त्यामुळे शहरातल्या पाण्याचा निचरा होत नाही पावसाळ्यामध्ये. या प्रकारची जी काही दुर्घटना होतात, ज्या काही अडचणी निर्माण होतात, या अडचणी होऊ नये यासाठी आपण सर्व नागरिकांनी दक्षता घेऊन हे काम केलं पाहिजे. आणि जर आपल्यालासुद्धा कुठली बातमी मिळाली, आपल्याला जर कुठे आढळलं की या अशा एरियामध्ये प्लास्टिकचा साठा अवैधरित्या ठेवलेला आहे आणि हे प्लास्टिक बँड प्लास्टिक आहे, तर कृपा करून आपण महापालिका प्रशासनाला कळवावं. आमच्यावर निःसंशयपणे तत्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे माझी सर्वांना आव्हान आहे की आपण जेव्हा घरून खरेदी करायला निघतो तेव्हा घरच्या आपल्या ज्या कापडी पिशव्या आहेत, कागदी पिशव्या त्याचा वापर करा. आपल्याकडे जे डबे आहेत त्याचा वापर करा, जेणेकरून सर्व विक्रेत्यांनासुद्धा सवय लागेल की आपल्याला जे प्लास्टिक जे द्यायचं आहे पॅकिंगसाठी ते प्लास्टिक हे बायोडिग्रेडेबल स्वरूपाचं असेल, 120पेक्षा जास्त जाडीचं असेल. आपण पाहत असाल की मोठमोठ्या मॉलमध्ये सुद्धा आपण जेव्हा भाजी खरेदी करतो किंवा वस्तू खरेदी करतो त्यावेळी तुम्हाला पिशवी हवी का म्हणून विचारलं जातं आणि ती पिशवी कागदी स्वरूपाची असते, कापडी स्वरूपाची असते आणि त्याला ते चार्ज करतात. पण तो जो चार्ज जो केलेला आहे तो चार्ज ह्या अशा महिला बचत गटाला मिळायला पाहिजे अशी आमची धारणा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ह्याच्यापुढे व्यापक मोहीम राबवणार आहोत.